नागपूर हिट अँड रन प्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी टीकास्त्र सोडलंय। एफआयआर मध्ये संकेत बावनकुळेंचं नावच नाही तर निष्पक्ष चौकशी कशी होणार असा सवाल करत त्यांनी निशाणा साधलाय। त्या सीताबर्डी पोलीस स्टेशनला जाणार आहेत, त्याचबरोबर त्या तथ्यही जाणून घेणार आहेत। याचाच अर्थ या राज्यामध्ये किती दबाव असू शकतो की 12:30ची रात्रीची घटना ती 4:30 वाजता त्याची एफआयआर होते आणि एफआयआर कर्त्यावर इतका दबाव आणला जातो की एफआयआर कर्त्याने आपली एफआयआर मागे घ्यावी। म्हणजे फिर्यादीचे नाव तर त्याच्यामध्ये पुन्हा सप्लिमेंटरी होऊन पुन्हा येत नाही, पण फिर्यादीलाच तक्रार मागे घ्यायला लावली जाते आणि वरून चंद्रशेखर बावनकुळे निरपेक्षतेच्या आणि निष्पक्षतेच्या बाता मारतात। बावनकुळे साहेब, तुम्हाला असं वाटतं का की लोक इतके मूर्ख आहेत? बावनकुळे साहेब, आपल्याला असं वाटत नाही का की जेव्हा आपण असं म्हणता की संकेत पिलेला नव्हता, संकेतचा मित्र पिलेला होता, मग संकेत काय बारमध्ये दूध प्यायला वगैरे गेलेला होता का?